गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आजचे हे दिवस चालू आहेत ना, या दिवसामध्ये, या जन्मामध्ये, या पूर्ण संसारामध्ये सुखी मनुष्य कोणी तुम्हाला सापडला आहे का बरं? बघा, तुम्ही विचार करा। पण जरी आपल्या जीवनामध्ये सुख नसेल ना, तरी मनुष्याने वाईट कर्म करायला नाही पाहिजे। जो चांगल्या मनानं धर्माचं कार्य करतो ना, त्याच्या जीवनामध्ये समाधान नक्कीच येतं। पण मनुष्य तसं करतो का बरं? कधीच करत नाही। तुकाराम महाराजांनी अभंगांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। धर्माचे पालन करावे, सत्याशी नातं धरावं, दया क्षमांतरी भरावे। तुका म्हणे म्हणजे काय बरं? खरा धर्म आहे ना, तो सत्य, दया, क्षमा, चांगले आचरण, बाह्य दिखावा नव्हे तर मनाची शुद्धताच महत्त्वाची आहे ना। पण आजच्या या कलियुगामध्ये हे सर्व उलटं झालेलं आहे। माणूस सत्याच्या शोधामध्ये नाही, असत्याच्या मागे आहे। माणूस लोभाच्या मागे आहे। दया क्षमा त्याच्या जीवनातून नाहीशी झालेली आहे। म्हणजे त्याचं आचरण चांगलं राहील का बरं? कधीच नाही। माणसाचा दिखावा आहे ना। बघा, आपण लग्न कार्यामध्ये, मोठमोठ्या समारंभामध्ये बघतो, गळ्यामध्ये 5-5 तोळ्याची ती चैन घालतात। गळ्यामध्ये काही लेडीज गंठणी 20-20 तोळ्याच्या घालतात। म्हणजे हा दिखावाच आहे ना। म्हणजे मनाची शुद्धता जर असेल ना, तर तुम्हाला दिखाव्याची गरज नाही। पण तुमच्या मनाची शुद्धता नसेल ना, तर मनुष्याला दिखावा करावा लागतो की मी बघा तुमच्यापेक्षा किती सुंदर आहे, मी बघा तुमच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे। पण ज्याच्याकडे मनाची शुद्धता आहे ना, तो कधीच असं करत नाही। म्हणजे बघा, एका छोट्याशा उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू। एका गावामध्ये एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता। एकदा त्याला रस्त्यावर सोन्यानं भरलेली पिशवी सापडली। गावातील अनेक लोकांनी सांगितलं, ही तू ठेवून घे, आता तू श्रीमंत होशील। पण शेतकरी म्हणाला, जे माझं नाही ना, ते मी घेणं अधर्म समजतो। तो गावात फिरून पिशवीच्या मालकाला शोधू लागला। शेवटी एका वृद्ध व्यापाऱ्यानं रडत रडत सांगितलं की त्याची सोन्याची पिशवी हरवलेली आहे। शेतकऱ्याने ती पिशवी त्याला परत केली। व्यापारी आनंदाने म्हणाला, तू खूप गरीब असून सुद्धा प्रामाणिक राहिलास, हाच खरा धर्म आहे ना। त्या दिवसापासून गावातील लोकांना समजलं की धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, तर सत्य, प्रामाणिकपणा, चांगले कर्म हाच खरा धर्म आहे ना। यातून आपल्याला बोध काय घ्यावा बरं? सत्य आणि प्रामाणिकपणा आहे ना, हाच सर्वात मोठा धर्म आहे। म्हणून मनुष्यानं आहे ना, सर्व गुण असले तरी चालतील, पण मनुष्याच्या जीवनामध्ये अधर्म नसावा। मनुष्याने भक्तीनं चालावं, भक्तीच्या मार्गाने त्याची वाट असावी। म्हणजे त्याच्या जीवनातून वाईट गोष्टी हद्दपार कराव्या ना। समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मनास जना भक्ती पंथेचे जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। जणी निंदते सर्व सोडून द्यावे, तजणी वंदते सर्व भावे करावे। बघा, समर्थ रामदास स्वामींनी आहे ना, मनाला विचारलेलं आहे, ते तुम्हाला विचारत तर नाही। हे मना, चांगल्या भक्तीच्या मार्गाने तू वाटचाल कर। जर तू चांगल्या भक्तीच्या मार्गाने वाटचाल केली नाहीस ना, तर तुझी अधोगती होणार आहे।
म्हणून तू जीवनातल्या वाईट गोष्टी सोडून दे आणि समाजामध्ये आदरणीय असेल ना तेच आचरण कर. पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही. उलट मनुष्याच्या मनामध्ये क्रोध मत्सर निर्माण होतो. जर कोणी त्याला असं सांगायला गेलं ना की तू चांगल्या वाटेवर ये, तुझं भलं होईल, पण तो येईल का बरं? कधीच येणार नाही. बघा, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभ भारू. बघा, या मनाच्या श्लोकांमध्ये काय सांगितलेलं आहे वर? क्रोध, लोभ, मत्सर आणि वाईट इच्छा आहेत ना, माणसाचं जीवन दुःखी बनवतात. पण मन शांत असेल, मन निर्मळ असेल, मन स्वच्छ असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं ना. आणि हे समाधान आम्हाला हवं आहे, पण मनुष्य हे सर्व काही विसरलेलं आहे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना तर आपल्याला टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसतं. चांगल्या कर्माची फळं चांगलेच असतात ना. म्हणून मुखातून केलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम आहे ना कधीही व्यर्थ जात नाही. पण मनुष्य फसतो कुठे बरं? आयुष्यात आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टीका करणारा माणूस असतोच ना. टीका करणारा शेजारी असतो, पण त्याच्या मागे लागून आपल्याला जमणार आहे का बरं? कधीच नाही. जर एकाने तुम्हाला शिवीगाळ केली ना तर तुम्ही त्याला शिवीगाळ करत राहिलास तर त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला बरं? काहीच नाही ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तू मूर्खाच्या नादी लागू नकोस. जर तू मूर्खाच्या मागे लागशील तर तू सुद्धा मूर्ख बनून राहशील. म्हणजे जसं जेवण तू खात असशील ना तशी त्याप्रमाणे तुझी बुद्धी होईल. पण तुझं जेवण सर्वगुण संपन्न असेल तर तुझं वागणंसुद्धा तसंच राहील ना. म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, हा घमंड आहे ना कधीही आयुष्यामध्ये करू नका. जीवनात नेहमी नम्र राहा. जीवनात हे पवित्र मन आहे ना तुमच्या जीवनामध्ये भगवंताची ही छाया निर्माण करणारं आहे, भगवंताची प्राप्ती निर्माण करणारं आहे. बघा, एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येकाच्या जीवनातली गोष्ट आहे. आपल्या आयुष्याची पहिली अंघोळ आहे ना आणि शेवटची अंघोळ आहे आपण आपल्या हाताने करू शकतो का बरं? कधीच नाही. मग एवढा घमंड कोणत्या गोष्टीचा आलाय बरं? कधीतरी हा घमंड आहे ना आपण बाजूला ठेवायला हवा. पण आपण मात्र आपल्या धुंदीमध्ये असतो. माझ्यासारखा कोणीच नाही, मीच सर्वीकडे आहे. पण सर्व व्यापलेला व्यापून उरलेला माझा भगवंत आहे ना, त्याने जर विचार केला ना तर तू बघा, किती जरी राजा माणूस असलात, किती जरी तुझ्याकडे संपत्ती असली ना तर तू एका क्षणात कंगाळ होऊन बसशील. म्हणून जास्त तू घमेंड करू नकोस. म्हणून झालेल्या अपमानाचं उत्तर देत बसू नकोस. वेळ आल्यावर अपमान करणाऱ्याला तुझी गरज पडेल एवढा मोठा तो व्हायला हवा. पण मनुष्य काय करतो बरं? उलट त्याच्याशी भांडत सुटतो. पण समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? तू त्याच्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये मोठा हो, की तुझ्याकडे त्यांनी याचना केली पाहिजे की मला तू मदत कर, असं उत्तर द्यायला हवं ना. पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच नाही. म्हणून माणसातला फरक आहे ना. बघा, कुणाला हिऱ्याची किंमत कळत नाही, कुणाला काचेलाही जीव लावून जपतो. तर काही कारण मूळ वस्तूचं नसतं, ते मूळ ओळखणाऱ्याच्या मनाचंच असतं ना. म्हणून आपली संगत व्यवस्थित असेल ना, आपण जर हिऱ्याच्या संगतीमध्ये असू ना तर आपल्याला मोल राहील. जर आपण काचेच्या संगतीमध्ये असू आपल्याला मोल राहील का बरं? म्हणून आपण संगत कुणाशी करायची हे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे नातं कोणतंही असो ते टिकवण्यासाठी शब्दापेक्षा समजूतदारपणा जास्त महत्त्वाचा असतो ना. कारण चुका या प्रत्येक माणसाकडून होतात,
पण त्या विसरून एकत्र राहणं यातच नात्याचा खरा गोडवा आहे ना. बघा, तुम्ही पाहिलं आहे का, आपल्या नातेवाईकांमध्ये हे भरपूर प्रमाणात होतं. भावाभावांमध्ये वाद होतात, पण जेव्हा एखादा मोठा प्रसंग येतो ना, तेव्हा सर्व वाद विसरून जो एकत्र होतो ना, तोच खरा मनुष्य आहे. पण आपण असं करतो का बरं? या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही एक वेळा भक्तिमार्ग केला नाही तरी चालेल, पण या छोट्या छोट्या जीवनातल्या गोष्टीमधून आहे ना, आनंद निर्माण होत असतो. या गोष्टी आपण शिकायला हव्या. पण आमच्या जीवनामध्ये झालं आहे काय बरं? नुसता देव देव करून बाह्य रंगानं आम्ही एवढा फुगून गेलेलो आहोत ना, आम्हाला वाटतंय देव माझाच आहे. अरे, तू देवानं जे कर्म करायला सांगितलं ना, त्या कर्मानं तू राहत नाही, नुसती भक्तीच करत राहतोस. देव तुला सापडेल का बरं? देव तुझ्या खूप लांब आहे. म्हणून कधीही कोणाला कमी समजण्याची चूक करू नका, कारण दिवस 24 तासानंतर बदलतो, पण वेळ सेकंदात बदलत असते. म्हणून आयुष्याचे 6 मूळमंत्र आहेत ना, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला म्हणजे देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या प्रयत्नांवर कधी शंका घेऊ नका. कधी कधी मनुष्य करतो काय बघा, देवावर एवढा विश्वास करतो ना की आपलं प्रयत्न करायचं विसरून जातो, आपले काम करायचं विसरून जातो. पण भगवंत आपल्या प्रयत्नामध्ये आहे हे मनुष्याला कळत नाही. भगवंत आपल्या कामामध्ये आहे ते मनुष्याला कळत नाही. मग जीवनामध्ये तो यशस्वी ठरेल का बरं? कधीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आधी समोरच्याचं पूर्ण ऐकून घ्या, मन स्वतःचं मत मांडा. पण आपण तसं करतो का बरं? एखादा आपल्याशी बोलायला लागला ना, एखादा आपल्याशी भांडायला लागला, तर त्याच्या अगोदर आपण त्याला टोमणे मारतो, त्याच्याशी वाद घालत बसतो. मग आयुष्यामध्ये जर आपण असं करत राहिलो तर आपण मोठे होऊ शकतो का बरं? कधीच नाही. आपलं स्वतःचं मत आहे ना, त्याला काही किंमत राहत नाही. आणि ज्याला काही किंमत नसते ना, तो कुठे जाऊन बसतो बरं? कचरा कुंडीतच जाऊन बसतो ना. तिसरी गोष्ट म्हणजे आधी कमवा आणि मग खर्च करा. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये होतं काय की आपल्या जीवनामध्ये आहे ना, एवढ्या आवडीनिवडी फिरायला जाणं, इकडं तिकडं जाणं, पण ते स्वतःच्या पैशाने करायला हवं ना. कधी कधी कर्ज घेऊन आपण जर अशा खर्च करत असू, आपण या गोष्टी करत असू, तर आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? आपल्या जीवनामध्ये नुसतं आपण व्याजामध्येच जगत असू, तर आपल्या जीवनामध्ये कधी श्रीमंती येईल का बरं? कधीच नाही. म्हणजे भगवंत तुम्हाला सांगत असतो की माझं नामस्मरण तुम्ही नक्कीच करा, पण तुमचं कर्तव्य तुम्ही विसरू नका. पण मनुष्य मात्र हे करतो का बरं? कधीच करत नाही. आता पाहूया चौथी गोष्ट म्हणजे आधी शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. पण आम्हाला शांतता म्हणजे काय, निर्मळ मन म्हणजे काय? अजून 10-10, 20-20 वर्ष झाली तरी आपण लहान मुलांशी भांडत बसतो. पण या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात ना. आपण 80-80 वर्षाचे झालो, मरण आता 2-3 दिवसावर आले, तरीसुद्धा आपल्याला लहान मुलं आवडत नाही. आपल्याला नुसता मीच करेल तेच खरं, हेच आपण करत राहिलो ना, तर आपल्या जीवनामध्ये शांतता निर्माण होणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपले निर्णय आहे ना, कुणीही जबाबदारीने घेणार नाही. आपल्याला कुणीही हलक्यामध्ये घेतलं जाईल. म्हणून आहे ना, आधी शांतपणे विचार करा आणि मग निर्णय घ्या. आता 5वी गोष्ट, माझ्याने होणार नाही असं म्हणण्यापूर्वी एकदा मनापासून प्रयत्न करा. आपण करतो काय बरं? भगवंतानी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ना, तू प्रयत्न करत राहिलास ना, तर एक ना एक दिवस तुझ्या जीवनामध्ये श्रीमंतीसुद्धा येणार आहे, सर्व सुख तुला मिळणार आहे. पण तू प्रयत्न करण्या अगोदरच असं बोलू नकोस की माझ्यामध्ये हे होणार नाही, मला हे जमणार नाही. तुला जमलं नाही तरी चालेल, पण तू प्रयत्न करत राहिलास ना, तर तुझ्या जीवनामध्ये एक टप्पा असा येईल ना, एक संधी अशी येईल की तुझ्या जीवनामध्ये तुला सर्व सुख मिळून राहतील. म्हणून तू घाबरून जाऊ नकोस, शांत राहा.
आता 6वी गोष्ट म्हणजे मरण्याआधी आयुष्य मनापासून जगून घे. बघा, ही गोष्ट आहे ना, कित्येक जणांना जमली नाही. नव्हे तर शहरात राहणाऱ्या माणसाला ती अजिबात कधी जमत नाही. नुसता पैसा कमवण्याच्या मागे मागे फिरतो. एवढा मागे मागे फिरतो ना की त्याचं आयुष्य संपत येतं, तरीसुद्धा तो सुख घेत नाही. त्याची ती बनियाल असते ना, त्या बनियालला एवढी भोकं पडलेली असतात. त्याची ते सॉक्स असतात, त्या सॉक्सला एवढी भोकं पडलेली असतात ना. कमवतो 1,00,000 रुपये पगार, 50,000 पगार, पण स्वतःकडे काही नाही. बायको ब्युटी पार्लरला 10,000 20,000 हजार घालवते, पण याला कामावर जाण्यासाठी फाटलेली चप्पल आहे, फाटलेले बूट आहेत. अशी अवस्था जर आपली असेल ना, तर तुम्ही कोणता भक्तिमार्ग केला, कोणते कर्म केले, तुम्ही आयुष्य जगलात कसे? अगोदर आयुष्य जगायचं कसं आहे ना, ते तू मनुष्य समजून घे, नंतर तू भक्तिमार्ग कर. नुसता मी भगवंताचा मी जवळचा आहे, भगवंताशिवाय मला करमत नाही, मला मनाचे श्लोक मी रोज वाचतो, भगवद्गीता रोज वाचतो. तू सगळं रोज वाचतोस, पण तू स्वतःला कधी वाचवशील? तू अगोदर स्वतःला वाचव आणि मग भक्तिमार्गामध्ये ये. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, माझं बोलणं तरी कडवट असेल ना, तरी तुमच्या हृदयातलं आहे. एक गोष्ट आहे ना, म्हणजे संकट अडकल्यावर आहे ना, या संकटामध्ये अडकल्यावर मनुष्याला वास्तुदोष दिसतात, गृहदोष दिसतात, पितृदोष दिसतात, शनिदोष दिसतात, काळसर्पदोष दिसू लागतात. पण केवळ स्वतःचा दोष कधी दिसतो का बरं? कधीच दिसत नाही. का दिसत नाही बरं? कारण तो स्वतःकडे कधी पाहिलेलाच नाही. अजूनपर्यंत तो दुसऱ्याकडेच पाहत आलेला आहे. म्हणून अगोदर मी काय आहे ना, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण आपण कधी लक्षात घेतो का बरं? कधीच नाही. आपण नारळाला डोळे असतात, पण पाहता येत नाही. कपाळाला कान असतात, पण त्याला ऐकू येत नाही. टेबलाला पाय असतात, पण त्याला चालता येत नाही. बाटलीला तोंड असतं, पण बोलता येत नाही. सुईला नाक असतं, पण तिला वास येत नाही. कंगव्याला दात असूनसुद्धा चावता येत नाही ना. माणसाला सगळं असूनसुद्धा माणुसकी का दाखवता येत नाही बरं? ज्यांच्यामध्ये प्राण नाही, ज्यांच्यामध्ये प्राण आहे ना, त्याने तर व्यवस्थित वागायला हवं. पण मनुष्य तसा वागतो का बरं? कधीच वागत नाही. मनुष्य आहे ना, आपल्या जीवनामध्ये दुःख का निर्माण करतो बरं? कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधावा आणि संवाद साधूनच मग ती खात्री करावी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ना, पण आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपण नातं तोडतो. ते योग्य आहे का बरं? अजिबात नाही. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजांची उंची वाढवू नका. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे नाही. वाहतो तो झरा असतो ना, आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस असतो ना. म्हणजे निवड आपली महत्त्वाची आहे. कुणा वाचून कुणाचं काही अडत नाही. हे जरी खरं असलं ना, तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येईल का बरं? म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल ना, तर माणसं कधीच तुटत नाही. बघा, जेवढं सांगावं ना तेवढं कमी आहे, पण तरीसुद्धा माणूस ऐकतो का बरं? कधीही ऐकत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसवतात ना, ते तुमचे काही देणे घेणे लागतात म्हणून नाही, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून येतात ना. म्हणून जेव्हा आपण दुःखाच्या सीमेमध्ये असतो ना, तेव्हा दुःख झाल्यावर आपल्यासोबत कोण असतं ते लक्षात घ्या, आणि तेच आपल्यासोबत आहे तर समजावं. नाहीतर आनंदामध्ये सर्वच येतात ना. म्हणजे तुमचं जीवन तुम्हाला समजलं ना, तर सर्व काही तुम्हाला समजलं. तुम्हाला मोर माहीत आहे का? मोर नाचताना सुद्धा रडतो,
आणि राजहंस आहे ना तो मरताना सुद्धा गातो. म्हणजे दुःखाच्या रात्री झोप कुणाला लागत नाही आणि सुखाच्या आनंदामध्ये कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात ना. नाही किती दिवसाचे आयुष्य असतं. म्हणजे आजचं अस्तित्व उद्या नसेल, मग जगावं ते हसून खेळून. कारण या जगामध्ये उद्या काय होईल ना कुणाला माहीत आहे का? म्हणून नेहमी आनंदी राहा. हा आनंद आहे ना आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असतो. आणि हे समाधान आहे ना ते आपलं सुख आहे आणि त्या सुखामध्ये आनंद प्रेरित करणं. म्हणून नेहमी चांगली कर्म करा. जर चांगली कर्म केली ना तर आपल्यासोबतसुद्धा चांगलं होणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये शांतता ठेवा, दया ठेवा, क्षमा ठेवा. आपले जीवनसुद्धा आनंदानं भरून जाईल. म्हणून अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण फक्त निरूपण पाहतो, निरूपण ऐकतो, पण आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आणि जोपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत हे निरूपण आहे ना दुसऱ्यांपर्यंत पोचत नाही. चॅनलला लाईक करत जा. म्हणून आम्हालाही या असे नवीन नवीन निरूपण तुम्हाला ऐकायला मिळतील. म्हणून तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंत नक्कीच आहे. जीवनामध्ये तुम्हाला येणारा काळ आहे सुद्धा आहे ना तुमची स्वप्नांची पूर्ती होणार आहे. म्हणून जीवनामध्ये चांगली कर्म करा. भगवंताला तीच आवडतात. नेहमी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आहे ना ती नांदत राहील. तुमचं सर्व कुटुंब आहे ना ते आनंदाने भरून जाईल आणि सर्व भरभराट होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.